ಎಜಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಬೆಳಗಾವಿ ದಕ್ಷಿಣ ವಲಯದ ಬಿಜೆಪಿ ಶಾಸಕ ಶ್ರೀ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರಿಂದ ವಸ್ತುಗಳು ಅಥವಾ ಸೇವೆಗಳನ್ನು ಖರೀದಿಸಬಾರದು ಅಂತ ಜನರನ್ನ ಪ್ರೇರೇಪಿಸುವ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ಆರೋಪದ ಕುರಿತು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಸೀಮಾ ಇನಾಮದಾರ್ ಅವರು ತೀವ್ರ ಆಕ್ಷೇಪ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಗಮನ ಸೆಳೆಯುವ ಉದ್ದೇಶದಿಂದಾಗಿ ಅವರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಲಿಖಿತ ದೂರು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದು, ಇಂತಹ ಹೇಳಿಕೆಗಳು ನಿಜವಾಗಿದ್ದಲ್ಲಿ ಅವು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಸ್ವಭಾವದ್ದಾಗಿದ್ದು, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯಗಳ ನಡುವೆ ದೀರ್ಘಕಾಲದಿಂದ ಇರುವ ಶಾಂತಿ, ಸಹೋದರತ್ವ ಮತ್ತು ಸಾಮೂಹಿಕ ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಗಂಭೀರ ಧಕ್ಕೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಅಂತ ಆತಂಕ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯಗಳ ನಡುವೆ ಪರಸ್ಪರ ಗೌರವ, ಸಹವಾಸ ಮತ್ತು ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿದ್ದು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ವಿರುದ್ಧ ಆರ್ಥಿಕ ಅಥವಾ ಸಾಮಾಜಿಕ ಬಹಿಷ್ಕಾರಕ್ಕೆ ಉತ್ತೇಜನ ಕೊಡುವ ಹೇಳಿಕೆಗಳು ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ಭಯ, ಅವಿಶ್ವಾಸ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ವಿಭಜನೆಗೆ ಕಾರಣವಾಗಬಹುದು ಅಂತ ಅವರು ದೂರಿನಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ರಾಜಕೀಯ ಲಾಭಕ್ಕಾಗಿ ಸಾಮೂಹಿಕ ಧ್ರುವೀಕರಣವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಇಂತಹ ಹೇಳಿಕೆಗಳನ್ನು ನೀಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಎಂಬ ಅನುಮಾನವೂ ಕೂಡ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದ್ದು, ಇದು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಹಾನಿಕಾರಕ ಮತ್ತು ವಿಷಾದಕರ ಬೆಳವಣಿಗೆಯಾಗಿದೆ ಅಂತ ಸೀಮಾ ಇನಾಮದಾರ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ವಿಷಯವನ್ನು ತುರ್ತಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆಗಳನ್ನು ದೃಢಪಡಿಸಿ ಆರೋಪಗಳು ಸತ್ಯವಾಗಿದ್ದಲ್ಲಿ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಸೂಕ್ತ ಹಾಗೂ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಆಡಳಿತವನ್ನ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಆಡಳಿತದ ಸಮಯೋಚಿತ ಹಸ್ತಕ್ಷೇಪದಿಂದಾಗಿ ಯಾವುದೇ ಅನಾಹುತಕರ ಘಟನೆಗಳನ್ನು ತಡೆಯಲು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಸಾಮೂಹಿಕ ಸೌಹಾರ್ದತೆಯನ್ನ ಹಾನಿಗೊಳಿಸುವ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಸಹಿಸಲಾಗುವುದಿಲ್ಲ ಎಂಬ ಸ್ಪಷ್ಟ ಸಂದೇಶ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಲುಪುತ್ತದೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. कर्नाटकामध्ये काय चालू आहे, बेळगावमध्ये काय चालू आहे आणि आपल्या गावामध्ये काय चालू आहे तुम्हाला माहित आहे की नाही एवढं सांगा मला. माहित असेल तर हात वरती करा, ज्यांचे हात आहेत त्यांचे. इतक्या लोकांना माहित आहे, इतक्या महिलांना माहित नाही आहे आमच्या गल्लीत काय चालू आहे, आमच्या गावात काय चालू आहे. 2000 रुपये येतात, ह्याच्याकडे लक्ष द्यायला जाऊ नका. तुमचे 20,000 रुपये द्यायला लागले, मी नंतर सांगतो कसं द्यायला लागले. काय वाजवा मॅगी किशाने 800 रुपये आहे की ಎರಡು किशाने 10,000 रुपये दिला तर लक्ष नाही घेऊ ಅದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಹೇಳೋದು ಧನಂಜಯ ಅಂತಾನು ನನಗೂ ಸಾಂಗಿ ಹೋಗೋದು ಬಿಟ್ಟು ಕೆಲಸ ಬಂದ ಧನಂಜಯ ಸಂಬಂಧ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 29 ವರ್ಷ ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಶ್ರದ್ಧೆ ನಿಷ್ಠೆ ಇದ್ರೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತದೆ, ಮತ್ತು ಅವನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದ್ರೆ ಮನೆ ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಯಾರು ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆದ್ರು ಡಬಲ್ ಧನ್ಯವಾದ. ಹೋಗಿ सगळ्यांना माहित आहे, शिवाजी महाराजांचा इतिहास माहित आहे, संभाजी महाराजांच्या बद्दल काय झालेलं सगळं माहित आहे. दीपू दास बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने एक दलित हिंदूला मारून जळून टाकलेलं सगळं माहित आहे. बेळगावमध्ये काय चाललेलं आहे सगळं माहित आहे. एवढं सगळं माहित असताना आम्ही काय करायला लागलो हे प्रश्नचिन्ह आहे आणि हे प्रश्न तुम्हाला विचारणार. माझं एक किराणा दुकान आहे. काय ज्यांना देवानी जीव दिलेलं आहे त्यांनी उत्तर द्यावं हे माझं अपेक्षा आहे. माझं एक किराणा दुकान आहे. काय सगळ्यांनी बोलूपर्यंत मी असं सांगणार किराणा दुकान मग जेवण होतच नाही. किराणा दुकान मध्ये संध्याकाळ समजा माझं काय आहे, जोरात सांगा. आणि जो व्यापार करायला येतोय त्याच्या वडिलांना मी शिवाय देतो कायम. काय करतो, जो गिराईक येतोय त्याच्या वडिलांना मी शिवाय देतो आणि त्यांच्या खानदानाला मी मानत नाही. मग तो आमच्याकडे व्यापार करतोय काय, जोरात सांगा करतोय काय. तुम्ही ज्या दुकानला जाता त्या दुकानदाराने तुमच्या वडिलांना शिवाय दिला, तुमच्या घराण्यांना काय तर म्हणला, मग तुम्ही त्याच्या दुकानला जाता काय, जोरात सांगा. काय टॅक्स बसवला नाही, जाता काय नाही जात. ज्या लोकांनी देवाला मानत नाही त्यांच्याकडनं हार म्हणून घालता, मग देव कसं तुम्हाला आशीर्वाद देणार, कधी देत नाही हे तुम्ही आयुष्यात ठेवा. ज्या माणसाकडनं तुम्ही भाव निर्माण करतो त्याच्याकडनं काहीतरी घेऊन देवाला दिला तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. आजपर्यंत तुम्ही यल्लमाला देवस्थानला गेलाय, चिंचणीला गेलाय, नंतर हिंगणा देवस्थानला गेलाय, देवाला न मानणाऱ्यांच्याकडनं जे फूल हार माळ प्रसाद घेऊन गेलाय, म्हणून तुमचं कुठलंही
आपली विशेष देवाने ऍक्सेप्ट केले, सगळं रिजेक्ट केलेलं आहे. आणि म्हणायचं इतकं वर्ष देवाला जायला लागलं, माझं देव ऐकतं ना. कशाला ऐकतं, कशाला ऐकतोय देव? आमच्या विजय शाखा आहे. 50 रुपये जाधव विकायला लागलाय, 49 रुपये मुल्ला विकायला लागलाय, म्हणजे झाले नंबर तिकडला. आणि त्या 49 मधून 9 रुपये तुमच्या खाती बॉम्ब ठेवायला तो पाठवतो. तरी सुद्धा तुम्ही जाऊन त्यांच्याकडनं काय घेऊन करता, धंदा करता. मग तुम्हाला कशाला धनंजयराव 29 वर्ष झालं करायला लागलाय? सोडा हे धंदा. खरं सांगायला लागलं मनापासून मी बंद कराय. जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही देवाला मानणाऱ्यांच्याकडनं देशाला मानणाऱ्यांकडे धंदा करतो म्हणून निर्णय करा. हे आजची सभा मला वाटतं की सार्थक होईल, नाहीतर सार्थक होणार नाही. निर्णय करा. मी रिक्षात बसत नाही, देवाला न मानणाऱ्यांच्याकडे, देशाला विरोध करणाऱ्यांच्याकडे मी बसत नाही. बघा, उद्यापासून वंदे मातरम आता सांगितलंय पंडित ओगलेंनी. दुर्गा माता काय 36 कोटी देवांची नावं घ्यायला चालू करतात. तुम्ही धंदा बंद करा म्हणा. 8 दिवसामध्ये तुम्ही सांगितलं ऐकलं नाही तर मला विचारा. मंदिरला जाणार कोण? फळ विकणार कोण? हार विकणार कोण? कापूर विकणार कोण? पैसा खर्च करणार कोण? आम्ही. आणि पैसा कमवणार कोण? इतकं मोठं आहे. काय तर आहे इतिहासामध्ये संभाजी महाराज इतकं त्रास दिले आणि अन्याय केले, अत्याचार केले, हे सगळं आम्हाला भाषणांमध्ये इतिहासामध्ये शिकवलेलं आहे, ऐकलेलं आहे, पिक्चर बघितलंय, सगळं बघितलंय. आमच्या मनामध्ये जर संभाजी महाराजांच्याबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संगोली रायांच्याबद्दल, कित्तूर चन्नम्मांच्याबद्दल, आंबेडकर साहेबांच्याबद्दल जर मनामध्ये काय तर थोडं तर तुम्हाला आदर असेल तर आज तुम्ही निर्णय करा. देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना आणि देवाला न मानणाऱ्यांकडे आजपासून मी धंदा करणार नाही. बघा, परिवर्तन येणाऱ्या दिवशी घडल्यानंतर मला सांगा. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांचं नाव बदली करूया काय? सगळे हिंदूच आहेत नाही? हिंदू झाले का सगळे? टाळ्या वाजवून म्हणून चालू भूल राहते. निर्णय करणार, दोन्ही हात वरती करा. दुसऱ्याचं प्रमाण घेऊ नका. आई वडिलांना प्रमाण करून आज आम्ही शपथ घेतो, देशाच्या विरोधात ज्यांनी काम करतात आणि देवाला न मानणाऱ्यांकडे आम्ही आजपासून धंदा करणार नाही. हे शपथ घ्या तुमच्या आई वडिलांच्या नावाने. मला समजा घेतलं आई वडिलांचं नाव, देवाचं नाव घेऊ नका. आमचे देव कोण आहे? आमचे आई वडील आहेत की नाही? भाषण संपू काय आणि बोलू? फार आहे बोलायचं. आणि इकडे येतो माझ्या मतदारसंघामध्ये पाकिस्तानच्या लोकांना मी आजपर्यंत धडा दिलेला नाहीये, देणार नाही. मला वाटेल ते होऊन देत. या लोकांना मी आजपर्यंत वाव दिलेला नाही. देशविरोधी काम करण्याला धडा दिलेला नाहीये. आज गरज आहे तालुक्याच्या लोकांच्या कडक राहिलं पाहिजे. बाहेरचे लोक येऊन लुडबुड करायला लागले. लक्षात घ्या, काही लोकांना आता नरेंद्र सांगितलं हस्तगत करून बेळगाव तालुक्यात कब्जा करायचा प्रयत्न चालू झालेला आहे. तर लक्षात घ्या. आणि धनंजयसारख्या युवकांना आम्ही सगळे इथं असणारे पाठीशी राहायला पाहिजे. आणि असले जे गाव आहेत त्यांना आम्ही हाणून पाडलं पाहिजे. फक्त धनंजय बोलवतो त्यासाठी यायचं काम करू नका. इकडनं जाताना प्रत्येक जण 10 लोकांना आज काय काय झालेलं ते सांगा. तर धनंजय जाधवनी कार्यक्रम बोलवलेला आहे. धनंजय बद्दल तुम्हाला प्रेम आहे मी ओळखू शकतो. नाही तर मी तुम्हाला स्टेट फॉरवर्ड म्हणतो, बोलू काय नको. मी स्टेट म्हणणार आहे. पहिला आमदार मी पहिला पाटील आहे, नंतर आमदार आहे. मनशीला तुम्ही शिवाय देणार तर द्या. नंतर मला वाटतं की फक्त जेवणाला आले असतील. हे फक्त तुम्ही जेवणाला आलाय का विचार ऐकण्यासाठी आलाय? उठक बंद रे, विचार केला बंद रे. हा ನೀವು ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಎಲ್ಲರೂ ಯಾರು ಬಂದ ಬಾಯಿ ಇಟ್ಟು ಇಲ್ಲ ಎದಕ್ಕೆ ಬಂದರೆ
ವಿಚಾರಕ್ಕೆ ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಕ್ಕೆ ಬಂದೇವು ನಾವು. ವಿಚಾರಕ್ಕೆ ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಕ್ಕೆ ಬಂದೇವು. ಮನಿ ತನಕ ಹೋಗಿ ಊರಾಗ ಹಾಕೊಂಡು ಬಂದೆವು. ಏನು ಊರಾಗ ಹೇಳಕ್ ಬಂದೇವೆ? ಊಟ ಮಸ್ತ್ ರೀ. ನನಗೆ ಭಾರಿ ಮಾತಾಡಿದ್ರಿ, ಕನ್ನಡವ್ರು ಹೆಂಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರಿ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ನೀವು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಭಾಷಣ ಮಾಡೋದ ಒಂದು ಭಾಗ ನಮ್ಮದು, ಜಾಗೃತಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಅದು ಜಾಗೃತಿ ಮಾಡಿದ ನಂತರ ಅದನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಜನರ ತನಕ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದು ಯಾರ ಕೆಲಸ ಐತಿ? ಯಾರೈತಿ? ಮತ್ತು ಅದನ್ನ ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ 29 ವರ್ಷದಿಂದ ನನಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡತ್ತನು. ಇವತ್ತು ಕೆಲವು ಕಡೆ ಯಶೋ ಬಂದೈತಿ, ಇನ್ನೂ ಯಶ್ ಬರಬೇಕಾಗೈತಿ. ಸಮಾಜದ ಜಾಗೃತಿ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ 29 ವರ್ಷದಿಂದ ನಡೆದ. ಎಷ್ಟು ವರ್ಷ? ರಾಮಾचा वनवास 14 वर्ष होता. अजून वनवास संपला नाही. 29 डबल वनवास झालेला आहे. एवढं सगळं सांगून जर तुम्ही त्यांच्या लोकांच्याकडे 2 रुपये 1 रुपये कमी मध्ये म्हणून जर व्यापार केला तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं शपथ घेतलेलं आहे. काय? कुणाचं शपथ घेतलेलं आहे? कुणाचं? मग आम्ही कुणाचे हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे बघा. गंभीर आहे की नाही? पुष्कळ गोष्टी व्हायला लागल्या देशामध्ये. राम मंदिर करण्यासाठी 500 वर्ष लागले आमच्या देशामध्ये. मथुरा अजून बाकी आहे. काशी कारण नरेंद्र मोदी साहेब आहेत, हे नक्की 100% होणार आहे. तुम्ही लक्षात ठेवून फक्त टाळा वाजल्यानंतर होणार आहे काय? होणार आहे काय? तर आज गेल्या कित्येक वर्षापासून धर्मजागृती करण्याचं काम धनंजय आणि त्यांच्या मित्रमंडळी करत आहेत. त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. सातत्यानं गेल्या 10 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाला येतो. म्हणणारे हात वरती करा. गेल्या 10 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमाला येतो. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून आज हिंदू धर्म टिकलेला आहे. नाही तर टिकणार नाही बेळगाव सारख्या गावामध्ये. बेळगावमध्ये 4 महिन्यात पाकिस्तान झालेला आहे. काही भागामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही. बेळगावमध्ये काही ग्रामीण भागातले तुम्ही सुखी लोक आहेत. बेळगाव शहरामध्ये 4 भाग आज पाकिस्तान झालेला आहे. आणि सरकार कुणाचं आहे? कर्नाटकामध्ये पूर्ण कुणाचं सरकार आहे? पाकिस्तान मध्ये मुनीर आणि इथं सांगा. जोरात सांगा. कोण म्हणते ते? आज इथं आमचे आर्मीचे सगळे प्रमुख आलेले आहेत. हे मला वाटते कुणाचे पाहुणे नाही, कारण आमच्यासाठी देशासाठी आपले जवानीचे दिवस काढलेले आहेत. तर ह्याच्यासाठी जर आजर आम्हाला राहायचं असेल तर आम्ही सुद्धा बॉर्डरमध्ये न जाता हे काम करू शकतो. मी एकच सांगतो झालेलं आहे आणि तुमच्या मित्रपरिवाराने आम्ही आता चालू केलेलं आहे. लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी लग्न होतं आमच्या घरामध्ये, आमच्या मित्रपरिवारामध्ये लग्न झाल्यानंतर घराला जायच्या अगोदर कुठं जातो आम्ही? एक कुठलं तर त्या भागातल्या मंदिरला जातो. आम्ही बेळगावमध्ये स्मारक गार्डन म्हणून गेलेलं आहे. आम्ही बेळगावकरांना सांगायला लागलोय, लग्न झाल्यानंतर मुलांना आणि नववधूवरांना मंदिरला जाऊन युद्ध स्मारकला जाऊन सैनिकांना वंदन करून तुम्ही घराला जावा. बघा देशामध्ये कसं प्रगती निर्माण होते, देशामध्ये स्वाभिमान निर्माण होते आणि सैनिकांना पण वाटतं की देश आमच्या बाजूला आहे. तर हे निर्णय घ्या. आणि नवीन पद्धत, नवीन जुनं पद्धत आहे. तर आम्ही आदर करायचं काम फक्त देवाला जातो, देवाला गेलं पाहिजे. त्याचबरोबर सैनिकांना वंदन करण्याचं काम भविष्यामध्ये झालं तर मला वाटतं की एक जागृती निर्माण करण्याचं काम होतंय. आणि एकदा धनंजय आणि त्यांच्या मित्र परिवारांना मी धन्यवाद देतो आणि गडाडी साहेबांचा आभारी घेतो. नाव माझं भूल हो. ये मेरा मैसेज सबके लिए है जो कास्टिज्म करता है. हम पाकिस्तान को प्यार नहीं करते, हम इंडिया को प्यार करते हैं, हम हिंदुस्तान को प्यार करते हैं. हम जहाँ पे खाते हैं वहाँ पे छेद नहीं करते. मुसलमान सिर्फ हम अपने मज़हब को प्यार करते हैं. हम इस्लाम को प्यार करते हैं, मुसलमान को प्यार करते हैं और इस्लाम को प्यार करते हैं. और सभी का मज़हब को हक है कि अपने मज़हब को प्यार करें. हिंदू अपने मज़हब को प्यार करता है. मेरे जितने भी फॉलोअर्स हैं, फ्रेंड्स हैं और जितने भी हैं मेरे सभी मज़हब के हैं. हिंदू है, मुस्लिम है, सभी है. और हम जब भी जहाँ पे भी जाते हैं सभी पूछ के हम नहीं खरीदते. आप हिंदू हो
आप मुसलमान हो वो कुछ नहीं खाते, क्योंकि 3 वक्त खाना खाना पड़ता है, तो ऊपर वाले ने जो बनाया हम वही खाते हैं। कास्टिज़म नहीं करना है, ये कास्टिज़म कर करके ना इंडिया पाकिस्तान आप एक दिमाग में रख के ले। हम हिंदू, मैं एक मुसलमान हूँ, एक सैयद फैमिली से हूँ, हम पाकिस्तान को प्यार नहीं करते, हम अपने मुसलमान से प्यार करते हैं, हमारे मज़हब को प्यार करते हैं, हम इस्लाम को प्यार करते हैं। हम जहाँ पे अभी हिंदुस्तान में रहते हैं, हम नहीं चाहते कि हिंदुस्तान के खिलाफ हम बात करें या हम प्लानिंग करके ये टेररिस्ट है, ये सब बकवास बातें हैं। ये सिर्फ 4 लोग होते हैं जो जिन्हें पैसा दिया जाता है, शायद वो बात करते हैं, कास्टिज़म करते हैं। यहाँ पे हम सब एक है। अभी ये बीजेपी कांग्रेस करते हैं, यहाँ पे दिन में बीजेपी कांग्रेस, बाद में रात में पार्टी वार्टी में रहते हैं, वो एक दूसरे के साथ फ्रेंड्स है। अभी मैंने यहाँ पे देखा यूटी कादिर सर के साथ अभय पाटिल सर का फ़ोटो बहुत अच्छा लगा। बीजेपी कांग्रेस एक फ़ोटो में रहे, अच्छा है ना। एक हिंदू मुस्लिम वहाँ पे भी है, अच्छे है ना। यहाँ पे सब एक ही है, तो आपको क्या प्रॉब्लम है? जिसको प्रॉब्लम है ना वो वहाँ पे जाए, जिसको जाना है पाकिस्तान जाए। हम हिंदुस्तान में थे, हैं और इंशाल्लाह रहेंगे। ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಒಂದು ವೇಳೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ವಾಪಸ್ ತಗೋತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಂತೇಳಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೈತರು ಬೀದಿಗೆ ಬಂದು ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ? ಯಾರು ವೋಟ್ ಹಾಕಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿನೆಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಬೆಳಗಾವಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಧಾರವಾಡ, ಹಾವೇರಿ, ಗದಗ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಮತ್ತು ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.